नमस्कार मंडळी, मी भारती सोम किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मस्त आपण दही वडे करणार आहोत। त्यासाठी 1 वाटी मी डाळ 6 तासासाठी भिजत घातलेली आहे। बघू शकता आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली होती डाळ आणि त्यानंतरच आपण भिजत घातली होती। आता डाळ ही छानपैकी भिजलेली आहे। ते डाळीचे पाणी काढून टाकणार आहे आणि मिक्सरला धुवून घेणार आहे, बारीक पेस्ट करणार आहे। थोडे पाणी टाकून, नाही पाणी टाकलं तरी चालतं, थोडे अगदी कमी पाणी टाकणं आहे आपल्याला, सैलसर करणार नाही पीठ। जेवढे कमी पाणी टाकून आपण दळू शकतो मिक्सरच्या भांड्यातून तेवढे कमी पाणी टाका। आणि 3 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आल्याचा तुकडा पण घेतलेला आहे। बघू शकता आपण थोडी डाळच आपण मिक्सरला फिरून घेणार आहे। आपल्याला त्याचे वडे करणे आहे। शक्यतो जेवढे पाणी आपल्याला कमी करता येईल तेवढे पाणी आपण कमी करूनच डाळ दळून घेणार आहे मिक्सरच्या भांड्याला। आणि मग मस्त होतात ते, एकदम हलके फुलके होतात। थोडी करून डाळ मी मिक्सरच्या भांड्यात फिरून घेणार आहे। बघू शकता आपण मी टाकून घेतलेली, पाणी काढून टाकलेले सर्व। आता मिक्सरला सर्व डाळ व्यवस्थित भांड्यात टाकून घेतली आणि आता हिरवी मिरची तोडून आणि आल्याचा तुकडाही आपण सोलून घेणार आहे। तेही कापून टाकणार आहे, त्याचे गुठळ्या वगैरे राहणार नाही मग आल्याच्या तुकड्याचे पण। बघू शकता आता मिक्सरला आपण फिरून घेऊया। मिक्सर चालू आहे, खूप भारी होतात आणि हलके फुलके होतात वडे। बघू शकता किती कमी पाणी टाकलेले, एकदम थोडे पाणी टाकून। आणि हे मोठ्या भांड्यात काढून घेणार आहे एक फेटण्यासाठी। असं खोलसर भांडं घ्यायचं, मग त्याच्यातच टाकायची डाळ, कारण की फेटायला मोठे भांडे लागते आणि हलके फुलके करावं लागते पीठ। 1 ते 5 मिनटं पूर्ण डाळच मी काढून घेणार आहे। उडदाची डाळ आहे ती पांढरी, वड्यासाठी लागणारी डाळ आहे ती 1 वाटी घेतली होती, 6 तासासाठी भिजत घातली होती। आणि आता ती मिक्सरच्या भांड्याला थोडे पाणी टाकून दळून घेतलेली आहे, बारीक पेस्ट केलेली आहे। आणि हाताने सर्व भांड्यातलं मिश्रण मी बाहेर काढलेलं आहे। ते स्वच्छ करून घेतले भांडे पण। आणि आता याच्यात मीठ टाकून घेणार आहे। आपल्याला सोडा वगैरे काही वापरायचा नाही आहे, खूप हलके फुलके होतात, फक्त फेटून घेण्याची मेहनत आहे। आता जिरे आहे, जिरेही टाकून घेणार आहे। अर्धा चमचा जिरे टाकलेली आहे। आणि याला ओवाही टाकू शकतो आपण, ओव्याने पण छान लागतात, खूप भारी होतात त्याने पण। आणि याला आता सर्व 3 ते 4 मिनटं आपण हलक्या हाताने एकच डायरेक्शनमध्ये फिरवणार आहे। बघू शकता आपण हलके होईपर्यंत पीठ 5 मिनटासाठी। उडीद डाळीचे वडे आहे, दही वडे रेसिपी आहे ही, खूप भारी होतात आणि हलके फुलके होतात आणि खायला इतके भारी लागतात। बघू शकता जोपर्यंत पीठ चांगलं फुगत नाही तोपर्यंत आपल्याला फेटून घेणे आहे 5 मिनटासाठी। एकाच साईडने एकाच दिशेने फिरवणे आहे। ऑटोमॅटिक त्याला फिरवले एकदम हलके होतात पीठ। एकच डायरेक्शनमध्ये आपल्याला हलके करून घेणे पीठ, एकदम हलके फुलके करून घेणे आहे। आणि एका वाटीत पाणी घेऊन आपण हे चेक करणार आहोत नंतर। 5 मिनटापर्यंत आपण पीठ छानपैकी हलके करून घेणे आहे एकच डायरेक्शनमध्ये। बघू शकता व्हिडिओ कुठेही स्किप न करता आपण पहा, मगच रेसिपी कळते। आपण स्किप केला तर मग व्हिडिओमध्ये कट होतो आणि मधले साहित्य वगैरे दिसत नाही, किती वेळ आपण पीठ फेटले हेही समजणार नाही। आपण याच्यात मुगाची डाळ ही अर्धी मुगाची डाळ आणि अर्धी उडदाची डाळ ही टाकू शकतो, त्यांनी वडे छान होतात। मी एका वाटीत पाणी घेतलेले बघू शकता आपण। आणि हे पीठ आता तरंगले का समजा पाण्यात का समजायचं आपलं पीठ आता वडे तळण्यासाठी तयार झालेले आहे। आता हे मिश्रण आपण वाटीत चेक करणार आहे पाणी टाकून। बघू शकता किती हलके झालेले आहे आणि किती फुगून आलेले पीठ, एकदम भारी। असे पाण्यात तरंगू लागलेले बघू शकता आपण पीठ किती हलके, आणि वडे एकदम मऊ लुलुशीत होतात।
पुन्हा आपण 2 मिनटं दुसऱ्या वड्यासाठी बघू शकता किती हलके, मोठाही वडा टाकला तरी तरंगत आहे पाण्यात, एकदम भारी. आता आपण तळण्यासाठी तयार झालेले पीठ, आता तेल एकदम मिडियम हीटवर आपल्याला तापवून घेणं आहे. जास्त कडक नाही आणि धुवेदार पण नाही, एकदम लो गॅसवर आहे. हाताला थोडेसे पाणी लावून आपण वडे तळून घेणार आहे, कारण की हाताला वडे चिटकतात. त्यासाठी थोडे थोडे हाताला पाणी लावून वडे तळून घेणार. बघू शकता किती कमी गॅसवर आहे, एकदम हलके झालेले आहे वडे. आणि आपल्याला जसे जवळजवळ नाही टाकणं, थोडे अंतरावर वडे टाकणे, कारण की नंतर ते चिटकतात एकमेकांना. म्हणून थोडे थोडे करूनच तळणार आहे आपण 5-7 वडे. ही मोठी कढई आहे, तुम्ही अजून 2-3 टाकणार आहे. बघू शकता किती हलके झालेले आहे आणि गॅस एकदम लो हीटवर आहे. आणि हलक्या हाताने त्याला फिरवणे, कारण की तुटू शकतात आपल्याला, ते खूप हलके आहे ना, आणि होलही पडू शकतं, मग त्याच्यात तेल वगैरे घुसते. त्यामुळे हलक्या हातानेच पलटवणे आपल्याला, ते पण चमच्याच्या सहाय्याने हळूहळूपणे. आणि मध्यम गॅसवर तळणार आहे. एकदम हलके ब्राऊन कलर आले का आपण पलटी देणार त्यांना. डार्क वगैरे काही तळायची गरज नाही. सोडा इनो काही वापरलेलं नाही आहे. खूप भारी होतात हे, आपण नक्की ट्राय करा. बघू शकता एक बॅचमध्ये किती मोठी कढई आहे, 7-8 बसून घेतलेली आहे त्याच्यात. हलक्या हाताने आता आपण आलटी पलटी करून घेणार आहे चमच्याच्या आहे ना. किती हलका कलर आलेला आहे बघू शकता आपण, एकदम लो हीटवर आहे गॅस. वडे आता चाळणीत काढून घेणार आहे, व्यवस्थित तळून घेतलेले आहे, सगळे बुडबुडे बंद झालेले. बघू शकता आपण एकदम हलका कलर आहे, गोल्डन ब्राऊन. आता दुसरेही वडे आपण पाण्याच्या हात लावून ते तळून घेणार आहे, कारण की चिटकतात ते हाताला, त्यासाठी पाण्याचा हात लावावा लागतो वड्यांना. आणि छोटे छोटे वडे आपण तळून घेणार आहे, उडदाच्या डाळीचे वडे. पांढरी डाळ घेतलेली वड्यासाठी. अंतरावर वडे टाकावे तळण्यासाठी, नंतर चिटकतात ते. आणि एकदम लो हीटवर तळणं आहे. जास्त फुल गॅस वगैरे काही करणार नाही आपण, एकदम लो हीटवर वडे टाकून घेतलेले तळण्यासाठी. बघू शकता किती हलके झालेले आणि तरंगत आहे मस्तपैकी. हलके ब्राऊन झाले का आपण काढून घेणार आहे, गोल्डन ब्राऊन झाले का सर्व वडे याचप्रमाणे आपण तळून घेणार आहे. बघू शकता गोल्डन ब्राऊन झाले का आता चाळणीत काढून घेणार वडे. चाळणीखाली एक प्लेट आहे, डिश आहे तेल काढण्यासाठी, निथळण्यासाठी. तेल अजिबात तेलकट वगैरे झालेले नाही वडे, आपण कोणताच सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही आहे. ते पुन्हा आपण बाकीचे वडे तळून घेणार आहे. मस्त थंडगार आणि नरम सॉफ्ट एकदम लुसलुसलुस वडे तयार होतात हे, एकदम हलक्या हातात. या उडदाच्या डाळीची भजी पण खूप छान लागतात, तेही खूप टेस्टी होतात. आपण असेही खाऊ शकतो हे वडे चटणीसोबत, हिरवी चटणीसोबत वगैरे. हिरवी चटणीची रेसिपी शेअर करणार आहे मी तुम्हाला.
बघू शकता आपण सर्व वडे आता तळून घेणार आहे. आता शेवटची बॅच तळून घेतलेली आहे आणि आता थंडगार पाणी आहे. आपण थंडगार पाण्यात आता 10 मिनिटासाठी हे वडे भिजत घालणार आहेत. मीठ टाकून घेतलेले थोडेसे. आपण हिंगे पावडर पण टाकू शकता, त्यांनी खूप चविष्ट होते. आणि हे वडे आता 10 मिनिटासाठी भिजत घालणार आहे. आणि नंतर दही वगैरे फेटून घेणार आहे. आपण भिजत घातले का वडे तर दही चांगले मुरते त्याच्यात आणि खायला एकदम सॉफ्ट लागतात. मग बघू शकता आपण भिजत घातलेले वडे आहे. आता इकडं मी काही साहित्य काढलेले ते पाहूया. आणि हिरवी चटणी आहे, काळे मीठ, लाल तिखट, पिठी साखर घेतलेली आहे आणि गुळाची आणि चिंच चटणी घेतलेली आहे. जिरे आहे, जिरे पावडर करून घेतलेले, भाजून जिरे त्याची पावडर घरी तयार केलेली मी. आणि आता हे दही आपण मस्त घट्ट दही आहे, चाळणीच्या सहाय्याने. आपल्याला मिक्सर वगैरे फेटू नाही शकत, कारण की पाणी होते मिक्सरला फेटले का सॉफ्ट होत नाही दही. त्यासाठी चाळण्याच्या सहाय्यानेच आपण फेटून घ्यावे दही हलक्या हाताने एकदम. आपल्याला जेवढे 250 ग्राम दही घेतलेली आहे मी. आपल्याला जेवढे ज्याप्रमाणे आपल्याला लागेल त्या हिशोबाने आपण कमी जास्त दही करू शकतो. आता त्यातच पिठी साखर टाकणार आहे. आपल्याला ती चहा साखर वापरतो ती साखर वापरायची नाही, कारण की त्यांना पाणी सुटते जास्त, त्याचे दह्याला एकदम म्हणजे पतले होते. त्यासाठी मग पिठी साखरच वापरावी. त्याने टेक्स्चर तशी राहतात, घट्टपणा तसंच राहतो. आता वडे आपले तयार झालेले भिजलेले बघू शकता आपण, डबल झालेले साईडने. आणि हलक्या हाताने पिळून घेणार आहे आपण वड्यांना, थोडे थोडे दाबून घेणार आहे पाणी निथळण्यासाठी. डबल झालेले वडे फुगून बघू शकता. आपल्याला ज्या हिशोबाने वडे लागतात त्या हिशोबाने मी 2 वाटीत वडे दाबून घेतलेले आहे आणि काढून घेणार आहे हलक्या हाताने पाणी काढून. आता बाकीचे वडे आपण दुसऱ्या भांड्यात टाकणार आहोत, त्यासाठी बाजूला साईडला ठेवणार आहे 10 मिनिटासाठी. आता हे फेटून घेतलेले दही आहे, तर ज्याप्रमाणे आपल्याला लागेल त्याप्रमाणे 2-2, 3-3 चमचे दही आणि वरचे मसाले वगैरे टाकून घेणार आहे. 3-3 चमचे दही टाकून घेतलेली आहे मी. या मग दही वडे खायला. भाजलेले जिरे आहे, त्याची पावडर करून घेतलेली, घरीच केलेली आहे. ती आपण काही विकतची बाहेरची आणलेली नाही आहे. त्यांनी खूप भारी लागतात, चविष्ट लागते. चाट मसाला दाखवायचा राहिलेला आहे, तर चाट मसालाही थोडासा टाकलेला आहे मी. आणि हिरवी चटणीही घरी केलेली, याचीही रेसिपी मी शेअर करणार आहे. खूप सोपी रेसिपी आहे हिरवी चटणीची. 2 हिरवी मिरच्या, आल्याचा तुकडा आणि कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आणि मिक्सरला थोडेसे पाणी टाकून फिरवून घ्यायची, खूप भारी होते. आणि पुदिन्याचे पान राहतात त्याच्यात, अर्धा लिंबू. आता गुळ आणि चिंचेची चटणी आहे, तीही थोडीशी टाकून घेतलेली आहे. बघू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहे. लाल तिखट टाकून घेतलेले आहे, थोडे काळे मीठ. लाल तिखट टाकलेले आहे आणि काळे मीठ टाकणार आहे. किती भारी झाले आहे वडे.